देवळ एक 52,000 लोकसंख्या असलेलं शहर आहे. 36,000 ॲक्च्युअल मतदान हे शहरामध्ये आहे. शहराचा कार्यभार कधी चांगला, कधी विचित्र प्रकारे चालू असतो. कारण देवळ शहरामध्ये योग्य तो फंड अवेलेबल नसल्यामुळे खूप तांत्रिक म्हणा, फायनान्शियली अडचणी आहेत. काही लोकांचे पगार सुद्धा होत नाही. गेले 3 वर्षापासून प्रशासक म्हणून पानसरे साहेब कार्यरत त्या शहरामध्ये आहेत. नुकताच 2 दिवसापूर्वी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तो अजून पक्षाकडून स्वीकारला गेलेला नाही. त्यानंतर नक्कीच त्यांचा राजीनामा स्वीकारला तर नवीन प्रशासक बसण्यासाठी नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल असं आम्हाला वाटतं. आपण तुम्हाला संधी भेटेल तसं नाहीये. प्रत्येक माणसाची कॅपॅसिटी असते, कॅपेबल लागतो. शहर चाललं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. प्रत्येक नेता असून दे तो पहिल्यांदा पाहतो की त्या माणसाची कॅपॅसिटी केवढी आहे, तो शहर चांगल्या प्रकारे चालू शकतो का नाही, पक्षाला न्याय देऊ शकतो का नाही, लोकांना न्याय देऊ शकतो का नाही, प्रशासनाला न्याय देऊ शकतो का नाही. अशा प्रकारे माणसाला इथं निवडावं लागेल, ज्याला कमीत कमी लोकांची जाणीव असेल, कामाची जाणीव असेल, शहरामध्ये किती नाले, किती गटर्सचे प्रॉब्लेम चालू आहे, रोडचे प्रॉब्लेम्स आहे, यात ज्याचा अभ्यास असेल, अशा एक चांगल्या युवकाला किंवा एक भांडण करून सेंट्रल गव्हर्नमेंटकडून भांडणं करून आपल्या शहरासाठी, आपल्या गावासाठी तो फंड आणेल, अशा एका कार्यकर्त्याची प्रशासन मंत्रीकडे गरज आहे. नक्कीच कोळी समाज हा मी त्या समाजाचा माणूस आहे, त्याचं नेतृत्व करतो. तो पाठ वेगळा आहे आणि प्रशासक हा शहराचा पाठ वेगळा आहे. मी कोळी समाजाचं काम पूर्ण महाराष्ट्रभर करत असतो. कारण माझा समाज कमीत कमी लाखोच्या संख्येने समाज आहे, खूप चांगला समाज आहे. त्याला न्यायासाठी, हक्कासाठी आम्ही सर्व आमचे सहकारी मित्रमंडळी असेल, पदाधिकारी असेल, आम्ही समाजाचे ज्येष्ठ नेते असेल, यांच्या मार्गदर्शनाने नेहमीच कार्यरत असतो. पण जेव्हा शहराची गोष्ट येईल, माझ्या शहरामध्ये 80% स्लम एरिया आहे. शहरामध्ये अनेक अनेक असे प्रश्न आहेत की आम्ही पालिका आहे, आमचं ग्रामपंचायत आहे, आम्ही पडतो कॅन्टोन्मेंटमध्ये. कॅन्टोन्मेंट असल्यामुळे पगाराला अडचण आहे. एवढ्या शहरामध्ये गेले 2 वर्षापासून टॅक्सेस बंद आहे, ऑक्ट्रॉय बंद आहे. त्याच्यामुळे आम्हाला 24 कोटी रुपयाचा जो रेव्हेन्यू व्हायचा, त्याच्या मार्फत आम्ही आमचा पगार करायचो, ते सुद्धा 2 वर्षापासून बंद आहे. आज मावळचे लोकप्रिय खासदार, कार्यरत खासदार श्रीरंगप्पा बारणे असतील व आमदार सुनील शेळके असतील, यांचे खूप सहकार्य आमच्या शहराला लाभतं. यांच्या फंडातून जे आम्हाला जे पैसे भेटतात, त्यातून रस्ते, लाईट, काही टाकीची कामं असतील, ड्रेनेजची कामं असतील, मंदिरं, विहार असेल, मस्जिद असेल, अशी कामं आमच्या या खासदार आमदार फंडातून जे चालू तेवढीच आमची कामं चालू. वैयक्तिक आमच्या कॅन्टोन्मेंटवर कुठला फंड नाही. म्हणून मी अनेक वर्षे पाठपुरावा करत होतो की देवळ शहर जर 56,000 लोकसंख्या 52,000 लोकसंख्या केलं असेल, तर आमच्या शहराला तुम्ही एक नगर परिषदेचा दर्जा द्यावा. नेहमी याची विनंती मुख्यमंत्र्यांना नेहमी वारंवार करत असतो. जर देवळ शहरामध्ये जर नगर परिषद झाली असती तर हा प्रश्न उद्भवत नसता. महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा फंड आला असता तर आम्हालाच ते पैसे मिळले असतात, आमचं काम सुरळीत चाललं असतं. आमचं दुर्दैव की आम्ही कॅन्टोन्मेंटमध्ये, आज जर कॅन्टोन्मेंटमध्ये जर आम्ही राहतोय तर फंड येत नसेल तर डेव्हलपमेंटसाठी आम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटला भांडावं लागेल. तिथून जास्तीत जास्त पैसे आणून आम्हाला आमच्या देवळाचं कार्य आम्हाला करावं लागेल. हा प्रश्न स्थानिक लेवलचा विषय आहे. मावळचे लोकल खासदार श्रीरंगप्पा बारणे असतील, माजी नेते हजारप्पा शेख असतील, मावळचे लोकल आमदार सुनील शेळके असतील, पिंपरीचे आमदार अण्णासाहेब बनसोडे असतील, त्याचप्रमाणे आमचे बाळाभाऊ भेगडे आमदार, माजी मंत्री असतील, माझ्या सर्वांशी खूप जिव्हाळ्याची मैत्रीचे संबंध आहेत. नक्कीच सर्व मिळून माझ्या छोट्या कार्यकर्त्याला मी इतके वर्ष काम केलं आहे, त्याची पावती म्हणून, न्याय म्हणून नक्कीच मला कुठे ना कुठे बसवायचे प्रयत्न करतील, अशी मी त्यांना विनंती सुद्धा तुमच्या मार्फत करेन. सगळ्यात पहिले पाहिजे जे शहरामध्ये जो इन्कम जो टोटल कोणता बंद झालेला आहे, त्या ठिकाणी नवीन नवीन प्रोजेक्ट राबवू की शहरामध्ये जास्तीत जास्त कसे पैसे आणू शकतो. शहराला जर डेव्हलप करत असेल तर पैशाची आवश्यकता असते. जास्तीत जास्त महाराष्ट्र गव्हर्नमेंटला, सेंट्रल गव्हर्नमेंटला भांडणं करून जितकं होऊ शके आम्ही फंड खाली यायचा प्रयत्न करू खासदार श्रीरंगप्पा बारणे यांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे शहरामध्ये तुम्ही बघा, आमच्या देऊळ शहरामध्ये इतिहास आहे. मी कॉलेजला जेव्हा जायचो तेव्हा 7-5ची लोकल, 8-10ची लोकल असेल, 9वीची लोकल असेल, 11वीची लोकल असेल, 12:30ची लोकल असेल, 3:20ची लोकल असेल, इन किंवा आउट, पुण्याला जाणारी किंवा येणारी, हे लोकल तुम्ही 70% लोक रीच आमच्या शहरातच भरते आणि शहरातच खाली होते. याचा अर्थ रेल्वेवर सगळ्यात जास्ती भार असेल तर आमच्या देऊळ शहराचा आहे. नक्कीच आम्ही विनंती करतो की जर मेट्रो तुम्ही जर चिंचवडपर्यंत आणली, चिंचवड मेट्रो तुम्ही देऊळपर्यंत आणली, तीच मेट्रो जर तुम्ही देऊळ शहरापर्यंत आणली तर आमच्या लोकांचं खूप भलं होईल आणि मेट्रोला सुद्धा चांगलं आमच्याकडून
इन्कम होईल असे नक्की यशाचे प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचप्रमाणे शहरामध्ये चांगले गार्डन्स नाही, गार्डनचे प्रयत्न करू. एक चांगलं स्मारक, महाराजांचं स्मारक बांधण्यासाठी अनेक वर्ष प्रयत्न करत आहे. 4 गुंठे जागा एक चांगलं महाराज आम्ही स्मारक बांधू. शहरामध्ये विविध समस्या आहेत, कुठे आमच्या डम्पिंगचं चांगली आमच्याकडे ग्राउंड नाही ते करू. पाण्याचे चांगले फिल्ट्रेशन वाढू आणि अनलिगल कनेक्शन पाण्याचे जे बंद आहे, नवीन लिगल लोकांचे पाण्याचे कनेक्शन आम्ही लिगल करून देऊ. लाईटीचे अनेक प्रश्न आहेत की लाईटी आमच्या वरून तारेचे पोल्स गेलेत. आम्ही 20% पोल आमचे अंडरग्राऊंड झाले, जिथे स्कीम्स आहे असल्या एरियामध्ये सुद्धा आम्ही अंडरग्राऊंड लाईनचे प्रोजेक्ट्स लागू. चांगले राईट रस्ते, पाणी व्यवस्थित द्यायचा प्रयत्न करू. शहरात मोठा प्रश्न आरोग्याचा आमच्या शहरामध्ये चांगलं हॉस्पिटल बांधण्याचं काम आम्ही शहरात नक्की करू. नक्कीच माझं ते दैवत आहे शिवगप्पा बार हाजी आराफात शेख माझे दैवत आहे. मी नक्कीच दैवताला साकडे घालेल की जर प्रशासन जर बदली होत असेल तर माझ्या युवकाला त्याला संधी मिळावी. संधीचं सोनं करायचं काम हा साकारला लागेल. विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे होत आहेत. तसेच एक जे आहे ते, अध्यक्ष देखील आहेत. काय नक्कीच मी गेले अनेक वर्ष मला घरापासून माझा वारसा आहे. माझे चुलते असतील, माझे वडील असेल, गेले 50 वर्ष झालं शहरामध्ये सामाजिक कामाचा लांगे परिवाराचा वारसा आहे. तो वारसा माझ्या वडिलांनी केला, आजोबांपासून चालू झाला तो वडिलांनी केला. आज तोच वारसा पुढे याचं काम साकारला मी नक्की करत आहे. शिवस्मारक जयंतीचं शहराचा मी अध्यक्ष आहे. भारतीय जनता पार्टी वाहतूक संघटनेचा महाराष्ट्राचा मी उपाध्यक्ष आहे. अनेक शिवस्मारक जयंतीचं शहराचा मी अध्यक्ष आहे. भारतीय जनता पार्टी वाहतूक संघटनेचा महाराष्ट्राचा मी उपाध्यक्ष आहे. अनेक या पदांवरती मला काम काही संधी मिळाली आणि मला न्याय याचं काम मी नक्कीच केलेलं आहे. तर प्रशासन म्हणून नक्कीच माझी निवड झाली तर या सगळ्या संघर्ष 17 वर्ष केला आहे याचा अनुभव नक्कीच मला कॅन्डिडेटला कामाला येईल. तर याचे एक मोठं उत्साहमय शहरामध्ये आपण सुरू केले. नक्कीच शहरामध्ये धार्मिक सामाजिक काम इतके वर्ष करत नव्हतो. गेली 10-12 वर्ष आलं मी जयंती असेल, शिवजयंती असेल, आंबेडकर जयंती असेल, अनेक सोशल काम असेल. त्याचप्रमाणे गेले 12 वर्षाला मी सगळ्यात मोठी मावळातली सगळ्यात मोठी मानाची आहे भगवी अंडीशी शहरामध्ये मी चालू केली. आज 12-13 वर्ष आलं तेवढं शहरात सगळ्यात मोठी मावळातली मोठी दहीहंडी शहरात करतो. एक चांगला प्रसिद्ध शहराने मला नेहमीच दिलेला आहे. हजारो लोक वाट बघतात की सागर लांगेची दहीहंडी कधी येते आणि लोकांनी 2-2 दिवस त्याची वाट पाहतात आणि लोक जनहितातून लोक मला सगळ्या गोष्टी फायनान्शियल असून द्या सर्व लोक मिळून मला मदत करतात आणि मला ते दहीहंडी करायला प्रोत्साहन देतात. सामाजिक नागरिक समुदाय या सर्वांसाठी सर्व बघितल्या जाते त्यांच्याकडे त्या सर्व तुम्हाला नक्कीच यासाठी प्रयत्न करतो. नक्कीच जर तुम्हाला जर समाजात काम करायचं असेल तर तुम्हाला कुठेतरी ऍक्टिव्ह डॅशिंग राहावं लागतं. जिथं प्रेम आणि मागणी तिथं हात उगारलाच लागतो. त्या भूमिकेतून मी आलेलो आहे. मी महाराष्ट्र नवनिर्माणापासून तर आज भारतीय जनता पार्टीची माझी जर्नी आहे. मनसे असणं अनेक आंदोलने मी केली, आक्रमक आंदोलन 11 केसेस मी अंगावर घेतले होते. तेच कुठेतरी मी पाहिलंय की कुठेतरी शासनाचं विरोध मला काम करायचं असेल तर तुम्हाला हात जोडून हात खोलून कधी काम करावं लागतं. म्हणून हाजी आराफात यांच्या नेतृत्वाखाली एक आक्रमक भूमिका म्हणून नक्कीच सागर लांगेची ओळख होती की अनेक आंदोलन मला सहभाग